तिन्ही नेत्यांची बैठक बसली आणि सांगितलं विरोधी पक्षाच्या लोकांना एकही रुपया द्यायचा नाही, त्यांचं काम करायचं नाही, जर कोणी केलं तर थांबवून टाकायचं. तुम्हाला अद्याप निधी मिळाला नाही? नाही, विरोधी पक्षाचंच मी सगळ्याच आमदारांचं म्हणतोय, माझा सोडा तुम्ही. कुणालाच नाही मिळालं? त्यांनी ठरवलं कोणाची विकास कामं करायचे नाही. हे असं कधी मला आठवतंय की गंभीर एकदा हा आरोप निर्णय आहे. घेतला, थोरासाहेब होते, एकनाथ खडसे आणि बाकीच्या लोकांनी आंदोलन केलं, नाही, पण हा त्याला लगेच निधी देण्याचा निर्णय झाला. तुम्ही सरकारवर गंभीर आरोप करताय की राज्याच्या विकासाची जबाबदारी ज्या तो सरकारवर पण निवडून आलेला खासदार हा, असतो, तो निवडून आलेला आमदार असतो ना. हा, मग तेच ना, राज्याच्या विकासाची DPDC जबाबदारी पासून सगळीकडे पैसे द्यायचा नाही असा जर नियमच केला असेल, हम्म. मग त्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेला आहे तर त्याचा दोष काय? फक्त विरोधी पक्षात आहे म्हणून हे योग्य नाही ना. ही हुकुमशाही आहे आणि रेटून काम न्यायचं आहे. पण मग या